गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. या कुन्देन्दु तुषारहार्यधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पात सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. सा मां पात सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. श्रोतेजन हो, यापूर्वी आपण या व्याख्यानमालेमध्ये आधीच्या काही महत्त्वाच्या विषयांचा परामर्श केला. त्यामध्ये आपल्या प्रवचन मालिकेचं जे नाव आहे स्वरानंद गीतानंद, त्याचं स्पष्टीकरण यापूर्वी आपण केलेलं आहे. त्याबरोबरच माझा व्यक्तिगत असा परिचय आपल्यापुढे सादर केलेला आहे. अर्थात तो व्यक्तिगत परिचय नसून गुरुजनांच्या ऋणातून व्यक्त होणारा तो असा माझा एक प्रयत्न आहे. त्यानंतर आपण महाभारत, ज्या महाभारतातून गीतेचा निर्मिती झाली, त्या महाभारताचं मोठेपण आम्ही आपलं सांगितलेलं आहे. आणि शिवाय नंतर मग ज्या आपण ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत, चिंतन करणार आहोत, तर त्याचं मोठेपण, त्याचं वैशिष्ट्य आपण सांगितलं. गीतेचं मोठेपण आहे सतत. आज आपण प्रत्यक्ष गीतेला आरंभ करणार आहोत. सुरुवात आपण पहिल्या अध्यायापासूनच अर्थात करणार आहोत. त्याचं नाव विषाद योग असं आहे. सुरुवातीला आपण काही नमनं ऐकलेली आहेत. तर त्यामध्ये गणेशाचं कौतुक आहे. नंतर भगवान वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांचाही आपण तिथं उल्लेख केलेला आहे. नंतर विद्येची देवता भगवान गणपती किंवा विनायक, त्याचं सविस्तर वर्णन आपण ऐकलेलं आहे. आणि सर्वात शेवटी विद्येची देवता सरस्वती माता, तिचे आपण वर्णन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आजचंही निवेदन की आजचं नमन हे सांगीतिक स्वरूपाचं आहे. आमच्या स्वरानंद भक्ती मंडळाच्या संचालिका, की ज्यांनी 4 बॅचेसमध्ये सुमारे 100 विद्यार्थिनींना, महिलांना भजनाची गोडी निर्माण करून देऊन त्यांना ते भजन शिकवलं
आणि त्या हजारो कार्यक्रम झाले आत्तापर्यंत, आणि आकाशवाणीपासून टी व्हीपर्यंत कार्यक्रम झाले आहेत. तर असे ह्या स्वरानंद भक्ती मंडळाच्या संचालिका सौ कुमुदिनी मधुसूदन भोपळेकर, त्यांच्या स्वरात, त्यांच्या सांगीतिक आविष्कारात आपण ही आज सुरुवात केलेली आहे. तर त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष भगवद्गीतेत पहिल्या अध्यायाचा सुरुवातीला आपण विचार करणार आहोत. पहिला अध्याय हा अर्थातच विषाद योग असा आहे, पण तो करण्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी या ग्रंथात जे अभिवादन केलेलं आहे, जे वर्णन केलेलं आहे, त्याचा आपण जरा उल्लेख करणार आहोत. तिथं आपल्याला कोणकोणत्या देवतांचा समावेश आहे ते आपण प्रत्यक्ष जेव्हा ऐकाल त्या लक्षात येईल. आपण आधी नमन केलं, परंतु ज्ञानेश्वरांच्या माऊलीच्या मुखातून ते प्रवचन ऐकणं, नमन ऐकणं, अभिवादन ऐकणं, यात आणखीन गोडी आहे. कारण ज्ञानेश्वरांची ख्याती अशी आहे की अमृतातही पैजा जिंके, अशी ही अमृतवाणी आहे. तर त्यांच्या भाषेत आपण पहिल्या काही ओव्या मुद्दाम त्याचा उच्चार करणार आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. यामध्ये आत्म्याचं वर्णन केलेलं आहे की जो आद्य आहे, पहिल्या क्रमांकाचं आहे, आणि त्याचं वर्णन वेदात सांगितलेलं आहे. आणि संवेदनाशील लोकांच्या काळजाला हात घालणारा असं आत्मा किंवा परमात्मा, त्याला माऊलींनी इथं अभिवादन केलेलं दिसते. त्यांच्या प्रमाणे आपणही त्या आद्यरूप आत्मरूपाला अभिवादन करूया. दुसरा श्लोक आहे तो गणपती स्तुतीपर आहे. देवा तूची गणेशू सकल मती प्रकाश, सर्वांची मती, सर्वांची बुद्धी प्रकाशमान करणारा. आणि अशा तऱ्हेनं स्वतःकडे इतका हे करतात, म्हणे निवृत्ती दासू अविधार्य, की हे जे मी सांगतो आहे ते आपण ऐकावं. कारण मी काय सामान्य आहे, निवृत्ती जरी थोरले बंधू असले तरी त्याचे गुरु आहेत, आणि त्यामुळं हा निवृत्तींना अभिवादन करतात. ह्या श्लोकामध्ये त्यांचं वर्णन असं करता येईल की निवृत्तीनाथ हे केवळ ज्येष्ठ बंधू नव्हेत, त्यांचे ते परमगुरू आहेत. आणि अनेक ठिकाणी विश्वात्मके देवे येणे विश्वात्मके देवे, हा विश्वात्मक देव म्हणजे हा कुणी देव नाही आहे, साक्षात ते निवृत्तीनाथच आहेत. तर त्यांना त्यांनी जे अभिवादन केलेलं आहे, एक प्रकारे आपणही गुरूंचं स्मरण करतो आहोत. आणखी काही विशिष्ट एक श्लोकात अतिशय महत्त्वाचं आहे. देखा नवल तया प्रभूचे, हे जे आमचे गुरु आहेत किंवा स्वामी आहेत, त्यांचं आपण नवल काय ते पहा. अतिशय नवलपूर्ण नवलहीच असे स्थान आहे. त्यांचं आपल्या शिष्यावर अद्भुत असं प्रेम आहे, आणि अद्भुत प्रेम भक्तांचे. अर्जुन हे भक्त आहेत, आणि निवृत्तीनाथ हे जे गुरु आहेत, जो सारथ्य पार्थाचे करतो आले. तर अर्जुनाला जो मोठा आधार मिळाला तो श्रीकृष्णाचा. कौरवांना सैन्य होतं, पांडवांना फक्त कृष्ण हवा होता. त्यांनी सारथ्य केलं, नुसतेच लगाम घेऊन नाही, तर युक्तीच्या अनेक त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहे. अशा या श्रीकृष्णाचं वर्णन माऊलींनी केलेलं आपण पाहतो. इतकं सगळं अभिवादन वगैरे झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष या पहिल्या अध्यायाच्या विषयाकडं, कारण संबंध गीतेचा आधारच तो आहे. गीता 17 अध्याय जे आहे त्याचं मूळ प्रश्न, मूळची समस्या जी ती या अध्यायात आलेली आहे. त्याला विषाद योग असं म्हणतात. हा योग आहे, परंतु कर्मयोग, ज्ञानयोग, अभ्यासयोग असा नाही आहे. हा विषादाचा योग आहे, ज्यात विषाद आहे, दुःख आहे, ख्याती आहे, खंत आहे. आणि त्या खंती ती जी तो जो विषाद आहे त्याचं पूर्ण विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिला अध्याय आणि पुढच्या अध्यायातले काही श्लोक हे अर्जुनाचं
त्याचा खिन्नपणा, त्याची खंत, त्याचं दुःख, व्याकुळपणा त्याचं वर्णन करणार आहे. आता ही जी वर्णन करायचं तर ते कशा माध्यमातून केलं ते आपण पाहतो. तिथं व्यास बोलतात, परंतु स्वतः व्यास बोलत नाहीत. तिथं काही बोलणारे वेगळे आहेत. तिथं संजय नावाचा आपण एक संकलन करणारा किंवा समन्वय साधणारा, संवाद करणारा असा एक संजय नावाचा आहे. संवादक आहेत एक पण म्हणते. आता संजय आणि धृतराष्ट्र हे एकीकडं पॅलेसमध्ये आहेत, राजवाड्यात आहेत आणि युद्ध होणार धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, तर त्या क्षेत्रात होणार. तर त्यात हे कसं काय जमायचं? हे इकडं ते तिकडं, त्यात संजयला काही ताकदच नाही, कसं पाहणार तो इतक्या लांब. आणि धृतराष्ट्र तर अंध होते. तर अशा परिस्थितीत हे कळणार कसं? धृतराष्ट्राला उत्सुकता होते की युद्ध आणि कौरव आणि पांडवांचं युद्ध कसं होणार. त्यांचे सर्व नातलग म्हणा 100 कौरव जे आहेत ते आणि अर्जुन, किंवा इकडे 5 पांडव आणि इकडे 100 कौरव, त्यांच्यातलं युद्ध जे आहे ते पाहण्याची उत्सुकता धृतराष्ट्राच्या मनात निश्चित असणारच. तर त्याला तर दर्शन नाही, संजय तर तिकडे लांब पाहू शकत नाही. म्हणून त्याकरता भगवानांनी, श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. की दिव्य दृष्टी आता कशी दिली ते आपल्याला आजही कळू शकतं. ती दिव्य दृष्टी दिल्यामुळं युद्धात काय जे घडत आहे, कोण कोण उभं आहे, कोणी काय काय शस्त्रे घेतलेली आहेत, या सगळं चित्रदर्शी डोळ्यापुढे नजरेपुढे उभं राहणारं चित्र संजयनं आपल्या निवेदनात केलेलं आहे. आता दिव्य दृष्टी म्हणाल की काही अंधश्रद्धा आहे की काय, तर तसं नाही आहे. आजसुद्धा आपण दिव्य दृष्टी आपल्याला नाही आहे, परंतु मोबाईल आहे, झूम आहे, किंवा आणखीन गुगल हे जे मीट आहे, शिवाय इतर आपण लिंक वगैरे पाठवतो. हे आता एक प्रकारे कोणी पंढरपूरमध्ये भक्त आहेत, कोणी संगमनेरचे आहेत, कोणी पुण्याचे, साताऱ्याचे, मुंबईचे, सोलापूरचे. आता इतक्यानं आपण पाहणार कसे? तर याकरता ही एक प्रकारे मोबाईल म्हणा ही संस्कृती जी आहे ती आपली दिव्य दृष्टीच आहे. तर या पद्धतीनं या सबंध 18 अध्यायांचं निवेदन चित्रदर्शी होतं. म्हणजे ऑडिओ नाही, नुसतं ऑडिओ नाही, व्हिडिओसुद्धा. आणि अंध धृतराष्ट्रात जसं दिसेल अशी दिव्य दृष्टी आहे. आपल्या आजच्या या मोबाईलमध्ये ऑडिओ आहे नुसतं ऐकण्याचं, व्हिडिओ आहे प्रत्यक्ष पाहण्याचा. आपण प्रत्यक्ष लोकांना पाहू शकतो, हजारो लोकांना पाहू शकतो, त्यांच्याशी संवाद करू शकतो, प्रश्नोत्तर करू शकतो. तर अशी दिव्य दृष्टी दिल्यामुळं सबंध गीतेचं दर्शन त्यांनी आपल्याला घडवून दिलेलं आहे. आता अशी ही जी गीता आहे तिची परंपरा फार मोठी आहे. ही परंपरा प्रत्यक्ष भगवान कृष्णांपासून सुरू होते. ही परंपरा त्यांनीच सुरू केलेली आहे. त्यांनी नंतर व्यासांना शिकवली. महर्षी व्यास महाभारताचे आणि अनेक व्यास होऊन गेले, पण महाभारताची व्यास म्हणून प्रसिद्ध आहे. वैशंपायनांनी व्यासाने वैशंपायनांना शिकवलं, त्यांनी जनमेजयाला शिकवलं, नंतर त्यांनी सौतीला शिकवलं, पुढं नंतर शौनक हे त्यांचे विद्यार्थी होते. आणि शेवटी हे सगळं जे भगवान कृष्णांनी जे निर्माण केलं त्याचं त्यांनी आपण जे परंपरा सुरू केली त्याचं फलित म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितलेली आहेत. अर्जुनाला युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे एक प्रकारचं एक चक्र आहे. सुरुवात निर्माता श्रीकृष्ण आणि नंतर निवेदक श्रीकृष्ण. म्हणजे एखादा लेखक असावा सिनेमाचा आणि त्यांनी अभिनय करावा किंवा भाषण म्हणावं, असे दोन दुपदरी असे भगवान कृष्णांचं काम आहे. आता ग्रंथाच्या आरंभी मूळ प्रश्न गीता का सांगितली गेली, तर अर्जुनाची जी मनस्थिती होती तर ती कशी दूर होईल ह्याचा विचार त्यात आलेला आहे. त्याच्या मनस्थितीत थोडक्यात वर्णन करता येईल की तो पराकृपेनं व्याकुळ झाला. कृपा म्हणजे कणव कोणाबद्दल, दया कोणाकरता, तर एक प्रकारचा जिव्हाळा त्याच्यात असतो. आणि कौरवांबद्दल त्याला एक कणव वाटते. सबंध परिस्थिती पाहिल्यानंतर
समोर काका मामा आणखी आजोबा पणजोबा व्यानंतर त्याला मन खिन्न होतं. वास्तविक हा काही कमी पराक्रमी नव्हता, परंतु या आपल्या नातलगांना पाहिल्यानंतर मनात खेद निर्माण झाला की ज्यांनी आपल्याला मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, आपलं पोषण केलं, त्यांना ठार मारायचं. तर त्यामुळे तुझं मन खिन्न झालं, उदासीन झालं. तो शोकाने खूप तळमळू लागला. त्याचं म्हणणं असं आहे की सीदंती मम गात्रराणी, की हे सगळं पाहिल्यानंतर माझं अगदी मन खचून गेलेलं आहे. माझी अवयव हे थरकाप पावले आहेत. मुखमच्या पृष्ठी, तोंडाला कोरड पडलेली आहे, तो बोलू शकत नाही. शरीराचे वेपस्तुष्ट शरीर आहे, माझ्या शरीरसुद्धा गलित कातर आलेले आहे आणि दुःखाचे रोमांच त्याच्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर अशी तिची मनस्थिती भगवंताने स्वतः सांगितलेली आहे, परंतु ती अर्जुनाची मनस्थिती आहे. आणखीन त्याची अवस्था जी आहे, शरीराचा अवयवांचा हात पाय तोंड नाक त्याचं थरथर थरथर कापतं आहे, तोंडाला कोरड पडलेली आहे, शरीरावर रोमांच निर्माण झाले आहेत, शरीर थरथरतं आहे, त्याचा कंप आहे, कंपायमान होते, अंगाला दाह होतो, अंगाला चटके बसतात, जसं की कोणी सनस्ट्रोक व्हावा अशा प्रकारचं त्याला दाह होतो. मनाला चक्कर येते, शरीराला चक्कर येते, त्याला काही कळत नाही. स्वतः जसं की जन्मकेचं कोमात गेला आहे की काय अशी अवस्था होते. आणि इतकं सगळं झाल्यानंतर त्याच्या हातातून धनुष्य गळून पडतं. तो काही मुद्दाम टाकत नाही, न कळत नाही. तो इतका त्या ह्याच्यात गुंतून पडलेला आहे, ते जे मानसिक ताण आहे त्यामध्ये त्याला काही धनुष्य मुद्दाम टाकावं लागलं नाही, त्यातून ते गळून पडतं. आणि त्यावेळेला त्याला काय असेल, वेगवेगळे अपशकुन व्हायच्यात, की आता अपशकुन ह्या गोष्टी श्रद्धेच्याच आहेत, परंतु अपशकुन होतात की काहीतरी अमुक एक वाईट घडलं आहे, काहीतरी एक कावळा बसला आहे फांदीवर, मग किंवा आणखीन काही अशा प्रकारचे जे असतात, असे काही अपशकुन त्याच्यात निर्माण झाले आहेत. आणि एकूण ही व्यवस्था पाहिल्यानंतर, त्याची अवस्था पाहिल्यानंतर, ही अवस्था मनाची स्थिती केवळ अर्जुनाचीच नाही आहे. जशी गीता ही अर्जुनाकरता सांगितलेली नाही आहे, अर्जुनाच्या निमित्तानं त्याला निमित्त करून अखिल मानवतेला गीतेचा उपदेश सांगितलेला आहे. अशी त्याची जी आणि त्यामुळं हे सांगत असताना त्याचं जे मनातलं जे खंत आहे ती दूर करण्याकरता भगवान श्रीकृष्ण प्रयत्न करत आहेत. तर ही जी अर्जुनाची व्यथा आहे ही तुमची आमची सर्वांची आहे, की आपल्याला पुष्कळ कळत नाही की नोकरी करावी की व्यवसाय करावा, व्यवसाय करायचा कापडाचा करायचा की किराणाचं करायचं की आणखीन काही औषधांचं करायचं, हे कळत नाही. हे करू का ते करू, हे करू ते हे बरं आहे. ही द्विधावृत्ती आहे मनाची, ही केवळ अर्जुनाची नाही, ते प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाहतो की कोणत्या मार्गाने जावं, पुण्याला जायचं कोणत्या मार्गाने, मुंबईला जायचं कोणत्या, कल्याण मार्गाने जायचं पुण्या मार्गाने जायचं, कोणतं सोयीचं आहे. असे द्वंद्व जे आहे हे द्वंद्व सार्वत्रिक आहे. आणि एक उदाहरण म्हणून शेक्सपियरच्या नाटकातल्या एका पात्र हॅमलेटचं उदाहरण घे, की त्याला जगू का मरू हेच कळत नाही. इथं युद्ध करू का नको करू, टू बी ऑर नॉट टू बी, मी अस्तित्वात राहू का नको, मी जगू का मरू, आणि इथं मी युद्ध करू का नको करू, हे द्वंद्व जे आहे हे समान आहे. परंतु फरक असा आहे की हॅमलेटला कोणी गुरु भेटला नाही, त्यामुळे त्याचं वेड, त्याचं औदासीन्य कायमच राहिलं. सुदैवानं अर्जुनाला त्याचे 4 गोष्टी सुचवणारा, प्रत्यक्ष सैन्यवर नसेल परंतु सल्ला देणारा आणि सारथ्य करणारा कृष्ण भेटला. त्यामुळं तो अगोदर जरी युद्धाला नकार देतो तरी शेवटी नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा असं त्याला जागृती मिळालेली आहे. तर अशी त्याची अवस्था आहे. आणि अशा अवस्थेत गेल्यानंतर तो आपली भावना व्यक्त करतो, एतान्न हंतुम इच्छामी, ह्या सगळ्या कौरवांना, पांडवांना, काका मामा आजोबांना मी मारू इच्छित नाही. त्यापेक्षा मी एक वेळ संन्यास घेईन, भिक्षा मागेन,
ठिकठिकाणी जाऊन. तर अशी त्याची ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तो म्हणतो की अशा लोकांना मारणं, माझ्याच नातलगांना मारणं हे मोठं पाप आहे. तर असं हे अर्जुनाची अवस्था आहे. आज आपण व्यवहारच असं पाहतो की डॉक्टर खूप एक्सपर्ट असतात, त्या त्या विषयात तज्ज्ञ असतात. अनेकांच्या त्यांनी सर्जरी, शल्यकर्म, ऑपरेशन केलेले असतात. परंतु जेव्हा प्रसंग येतो की आपल्याच नातलगांचं आपण काही शस्त्रक्रिया करायची असेल तर ते डॉक्टर करू शकत नाहीत. त्यांना काही त्यांचं काही ज्ञान कमी असतं, त्यांचं कौशल्य कमी असं नाही. परंतु आपल्याच नातलगांची लहानशी शस्त्रक्रिया करणं हे जसं अशक्य असतं, तशीच काहीशी अवस्था अशी आहे की अनेक पराक्रम अर्जुनाने गाजवले. पहिल्या क्रमांकाचा जो शूर पराक्रमी होता, परंतु प्रत्यक्ष काका आणि मामा पाहिल्यानंतर त्याला ते शक्य झालं नाही, तो करू शकला नाही. पराक्रम कमी होता असं नाही, पण मानसिक असं एक प्रचंड दडपण होतं की त्यामुळं त्याला अशा या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करावं लागलं. आणि आपल्या ज्या भावना आहेत, दुःखाच्या भावना, त्यांनी मन मोकळेपणं, कारण तो सखा आहे ना, कृष्णाचा जो सखा आहे, मित्र आहे आणि आधार राहणार आहे, तर त्याला त्यांनी सगळं आपलं मत या पूर्ण अध्यायामध्ये आणि पुढचे काही श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायातले, त्यात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आता इतकं झाल्यानंतर आपला मित्र इतका अडचणीत आहे असं म्हटल्यानंतर कृष्णाला काहीतरी सांगावंसं वाटलं ना. काय त्यांनी सांगितलं? 17 अध्याय सांगितले. पूर्ण 17 अध्यायामध्ये त्यांनी अर्जुनाला काही उपदेश केलेला आहे. त्यांनी कसं वागावं, कसं वागू नये आणि युद्ध करणं कसं अपरिहार्य आहे. तर त्याला उत्तर देतात. ते म्हणतात की हा जो विषाद आहे, हा विषाद म्हणजे तुझं अवैध थर कापणं, त्वचेचा दाह होणं, मनातून चक्कर येणं, तोंडाला शोष पडणं, हे सर्व तू बाजूला असाल. भावनेपेक्षा विचार महत्त्वाचा. त्याला प्रत्येक नाटकात काही भावना असतात, परंतु त्याला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे की हे एक 2 प्रकारचं आहे. एक आध्यात्मिक सूर, क्लैब्यम मास्म गमपार्थ त्यक्त्वा हृदय दौर्बल्यम. हृदयाचं दुबळे पण टाकून तुझं हा जी उदासन वृत्ती आहे ती टाकून दे. एक प्रकारे तो अंधारात चाचपडत होता, मनाने तो अंधारात चाचपडत होता, पण त्याला प्रकाश दाखवायचं काम, हृदयाचं दुबळेपण जे दौर्बल्य आहे, तर ते त्यांनी सोडावं आणि आपली जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडावीत, असा पहिल्यांदा त्यांनी उल्लेख केलेला. हे झालं आपण त्याचे एक भाग होता. आणि अर्जुन युद्ध करण्यास नको देत, त्याच्यानं भिक्षा मागलेली बरी. तर त्याला सांगितलं की शरीर मरत नसतं, आत्मा अमर असतो, त्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, कोणत्याही प्रकारे पाणी त्याला भिजू शकत नाही, अग्नी त्याला तापू वाऱ्याला उडून नेऊ शकत नाही. तर असा पंचमहाभूत असो, लौकिक शस्त्र असोत, ॲटॉम बॉम्ब पडला तरी आत्मा हा अमरच असतो. नाही असं त्याला आधार दिलेला आहे. तेव्हा तू जरी हात मारलास, जरी आपल्या ह्या शत्रूला म्हणजे नातलगांना जरी ठार केलंस, तरी त्यांचं देह नष्ट होईल कदाचित, परंतु त्यांची शस्त्र त्यांचा आत्मा जो आहे तो कधीही मारला जाणार नाही. इतका तो प्रूफ आहे, याच्या भाषेत म्हणता येईल, ऑल प्रूफ, कुठले साईड इफेक्ट्स नसलेला असा आत्मा आहे. आता ऐहिक दृष्टीने विचार केला तर तसाही उपदेश आपण केलेला पाहतो अर्जुनानी, की ऐतिहासिक दिशाचं किंवा ऐहिक दृष्टीनं की जर आत्मा परमात्मा हे सगळंच आध्यात्मिक झालं, किंवा शरीर नाशवंत आहे, आत्मा अमर आहे, हे आपल्याला आज तितकं पटतं असं नाही. थोडंसं आपण दुःख करतोच नाही असं नाही, पण इथं सांगितलं आहे की ते या युद्धाचा निकाल काय लागेल ते लागेल. जर तू युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल. हतवा प्राप्स्यसि स्वर्गम. जर मारला गेलास, ठार मारला गेलास, त्याचा पराभव झाला, काही काळजी करू नकोस. तू हे धर्मयुद्ध आहे, आपल्या आपली बाजू सत्याची आहे. अशा युद्धात जर मृत्यू आला तर तुला चांगलीच गती मिळणार आहे. आणि जर समजा जिंकलास तर मग काय, भूमीचं राज्य तुझंच आहे,
संबंध कुरुक्षेत्राचं या आर्यभूमीचं राज्य तुला मिळणारच आहे. तर इतकं सर्व असल्यामुळं तू आता युद्ध करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात. आणि संबंध अध्याय आणि पुढचे काही श्लोक हे त्याची व्यथित अवस्था आणि ती व्यथित अवस्था दूर कशी करायची या दृष्टीनं हा अध्याय आपण पाहतो. आणि अध्यायाचं नावच मुळी विषाद योग आहे. तो जो विषाद एक तीन अक्षरांचा जो शब्द आहे तो संबंध आपल्या पहिल्या अध्यायात त्यांनी विवेचन केलेलं आहे. गीतेची इतर अध्यायाचं नावंसुद्धा अशीच बोलकी, सूचक आणि सारांश सांगणारी अशा प्रकारची आहेत. एवढे पहिला जो आपण विषाद योग जो आहे तो पूर्ण केला. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे जाणार आहोत की जो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सर्व अध्याय महत्त्वाचेच आहेत, परंतु सगळ्याचा पाया म्हणायचा असेल तर तो दुसरा अध्याय आहे. त्याचं नाव सांख्य योग असं आहे. आता या नावाबद्दल थोडासा खुलासा करावा लागेल. सांख्य म्हणजे बुद्धिमत्ता असा एक अर्थ आहे. संख्या म्हणजे बुद्धी हा एक अर्थ, म्हणजे बौद्धिक असे विचार आहेत. दुसरा संख्या म्हणजे आकडा. आता सांख्य तत्त्वज्ञान जे ते निरीश्वरवादी आहे, परंतु त्यांनी विश्वाची रचना जी सांगितली, जी 25 तत्त्वं सांगितली, त्याच्यामध्ये प्रकृती पुरुष आहे, मूळ पुरुष आहेत, मूळ तत्त्व आहेत. नंतर अहंकार, बुद्धी, मन, महाभूत, पंचतन्मात्रा, हे सर्व जे काही 25 आकडा आहे, 25 तत्त्वं जी सांगितलेली आहेत त्याच्यावर संबंध विश्वाची उभारणी अवलंबून आहे. आता शंकराचार्यांना किंवा आणखी गीताकारांना आणि अनेक आचार्यांना सांख्य तत्त्वज्ञान थोडं आवडत नाही. कारण का, ते ईश्वर मानत नाहीत, ते द्वैत मानतात. त्यांना ईश्वर मान्य नाही. सांख्य दर्शन जरी वैदिक असलं, वेद मानणारं असलं, तर ते द्वैत मानणार आहे. तर त्यामुळं आणि त्यांनी जी व्यवस्था मांडलेली आहे, जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, इतकं प्रभावी आहे की त्यांना शंकराचार्य किंवा आणखी आचार्य प्रधान मल्ल म्हणतात. की बाकीचे मल्ल कसे आधीचे खेळतात नसे सामान्य स्वरूपाचे, पण सर्वात मोठा, ज्याला हिंद केसरी म्हणता येईल आजच्या भाषेमध्ये, असा मल्ल आहे, हा प्रधान मल्ल आहे. सर्वात मोठा विरोधक असा हा सांख्य आहे. तर आकडा हा एक वेगळा आकडा, तरी आकडा असला तरी 25 आकडा आहे ना, 25 संख्या आहे. आणि हे दर्शन बुद्धिवादी आहे. ते तर्क वगैरे मानतात. इतर नुसते ग्रंथावर, त्यांचा वेदावर विश्वास नाही तितकसा. फक्त हे त्यांची बौद्धिक जे पटेल, मनाला जे पटेल, बुद्धीला जे पटेल असं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. तसं लोकांनी वागावं अशी त्यांची अपेक्षा. आता दुसरा शब्द आहे योग. आता योग म्हटल्यानंतर आपल्यापुढं पातंजली योग डोळ्यापुढे येतो. पतंजलींचा किंवा रामबाबा जे आहेत, रामबाबा, तर त्यांचं जे योग आहे तर तो आपल्या डोळ्यापुढे. योग म्हटले की कोणता, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आणखीन शरीराच्या पुष्टीकरता जे काही व्यायाम करावं लागतात ते योग म्हटले की ते येतं. अलीकडच्या भाषेत योग म्हणत ते योगा म्हणतात, काय का म्हणतात काही माहीत नाही. पण हा जो योग आहे हा म्हणजे आता आपण अनेक अर्थांनी शिकवतो की आज चांगला योग आला हुआ, इतक्या लोकांशी बोलता आला मला, तर त्या अर्थाने योग असतो. पण गीतेमध्ये कर्मयोग जसं सांगितलेलं आहे तसे इतर 10-15 योग सांगितलेले आहेत. नुसता कर्मयोग नाही, तो ज्ञानयोग आहे, तपयोग आहे, यज्ञयोग आहे आणि असे अनेक प्रकारचे योग सांगितलेले आहेत. तर अशा सांख्य आणि योग अशा नावाने प्रसिद्ध असलेला दुसरा अध्याय आहे. आणि त्यामध्ये आपलं सांख्य आणि योग या पद्धतींचा आपलं उत्तर निश्चितपणे पाहायला मिळतं. दुसरा अध्याय म्हणजे पहिल्या अध्यायात जे प्रश्न विचारले आणि जी मनस्थिती होती तिचं निवारण करण्याचा प्रयत्न किंवा त्यांनी प्रत्यक्ष प्रयत्नच या अध्यायात केलेला आहे. याच नव्हे, उरलेले 17 अध्याय तेच सांगतात की तुझे व्यथा सोड, तू निराश होऊ नकोस, निष्क्रिय होऊ नकोस, उठ, सत्वर उठ, सगळे तुझं कल्याणच होणार आहे. तर अशा तऱ्हेचं आपण उत्तर दिलेलं आहे. आता कृष्णाने जे उत्तर दिलेलं आहे त्याचे 2 प्रकार आहेत. की
याच्यात ह्याला मुख्य मुद्दा आत्म्याचा अमरत्व. आत्मा अमर असतो, शरीर येतं जातं, त्याचं काही नाही. आणि ते म्हणले की मरण चुकलं आहे का कोणाला? जातस्ही ध्रुव मृत्यू. ध्रुव म्हणजे निश्चित, जो कधी हलत नाही. तो जो जन्माला येतो त्याच्या मागं मृत्यू येणारच. तशी ती देवाची योजनाच असते की बाकी आता इतके रोगातून आपण बरे होतो, पण मृत्यू हा काही अटळ असतो. जातस्यही ध्रुव मृत्यू. आणि याच्या उलट हे सांगितलं म्हणजे आत्मा जसा अमर आहे, त्या तऱ्हेने हे तो आणखी त्याचा उल्लेख केलेला आहे. तो देह हे नाशवंत असतं, पण या ठिकाणी आत्म्याचं अमरत्व त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी. हे आत्मा असा आहे की त्याच्यावर कोणताही बॉम्ब पडू शकत नाही, कुठल्याही तलवार चालू शकत नाही, आणखीन कुठलीही शस्त्रास्त्र चालू शकत नाहीत, राफेलची विमानं त्याच्यावर काही परिणाम करू शकत नाहीत. आणि पंचमहाभूतापैकी वारा, अग्नी, जल अशा तऱ्हेनं त्याच्यावर काही परिणाम करू शकत नाही. चार्वाक हे दर्शन तसं आपल्या अवैदिकच आहे, परंतु त्यांनी असं म्हटले की हा देह परत येत नाही. ते म्हणतात की एकदा मनुष्य मेला, मरण पावला, तो अगदी अमरधामपर्यंत गेला, तरी चिमुटभर राख शिल्लक. भस्मीभूतस्य देहस्य. ज्या शरीराचे केवळ राख झालेली आहे, तर ती राख झाल्यामुळं तो काही परत येऊ शकत नाही, म्हणजे देह परत येत नाही. तर हा विचार तिथेही आपण पाहतो. आता इतकं सगळं आपण आत्म्याचं अमरत्व आणि हे लौकिक अर्थाने काय काय जे उत्तरं दिली आहेत ते आपण पाहिली. आता सांख्य आणि योग, नावच सांख्य आणि योग आहे, त्याचं थोडंसं वर्णन आपण त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत, थोडंसं प्रयत्न करणार आहोत. सांख्य बुद्धी ही म्हणजे बौद्धिक विचार करणारी, परंतु त्यातमध्ये संन्यास अपेक्षित आहे. एक प्रकारे हे करू नका, ते करू नका, एक प्रकार नकारात्मक निगेटिव्ह असा. आजच्या काळात निगेटिव्हचा अर्थ वेगळा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह याचे अर्थ उलटे वलटे झालेले आहेत. सकारात्मक हा वाईट आहे, पण इथं सकारात्मक चांगलं आहे. तर सांख्यबुद्धी ही संन्यास सांगणारी, अमुक करू नका, तमुक करू नका, संन्यास घ्या, जगात काही अर्थ नाही असं सांगणारी. योगी बुद्धी मात्र उलट आहे की तू तुझं काम केलंच पाहिजे. कोणत्याही प्रकारचा असो, हलका असो, भारी असो, ते तुला टाळता येणार नाही. अनेक ठिकाणी ह्यांनी सांगितलेलं आहे की जर म्हटलंच मी बोलणार नाही, पण म्हणजे मी मौन पाळणं मौनम सर्वार्थ साधनम. तसं मी मौन पाळलं, पण मौन पाळणं ही सुद्धा एक क्रियाच आहे ना. तर त्या तऱ्हेनं हे योगी बुद्धी जी आहे ही अमुक एक केलं पाहिजे आणि प्रत्येक काम तुला करावंच लागतं. तुझ्या मनाने समजा आपण केलं नाही की आज उपवास केला, पण जर मनात जर इच्छा केली की मी जे काम केलं सुरू झालं ना. आणखी असं हे सकारात्मक आहे, अमुक एक गोष्ट करा. तू जे युद्धाला कंटाळा, जसं युद्धाची तुला भीती वाटते तसं करू नकोस. तर योगबुद्ध म्हणजे योगाचं आचरण कर, म्हणजे कर्मयोगाचं आचरण कर, अशी ही सकारात्मक योगी बुद्धी आहे. सांख्य योग या शब्दांचा आपण खुलासा पाहतो. आता हे दोन मार्ग जरी परस्पर विरोधी असले, एक आहे संन्यासाचा मार्ग आणि एक आहे आपल्या दैनंदिन आचरणाचा मार्ग. एक सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, परंतु त्या दोघांचं ध्येय मात्र एकच आहे की कर्माचं बंधन तुटतं, ही त्याची निष्पत्ती आहे. मार्ग भिन्न आहेत, पण शेवटी जायचं एकाच गावाला. पुण्याला जायला, पंढरपूरला जायला अनेक मार्ग आहेत, पण शेवटी काय पांडुरंगाचं दर्शन घेणं. तर कर्माचं बंधन हे तुटून जातं. कर्म केले की बंधन येतंच. कर्मणा बद्धते जीवा विद्यया तो विमुक्तते. तर कर्म हे बंधन असतं, कर्म केले की बंधन येणारच. अगदी नाही किती म्हटलं तरी त्याच्यावर बंधन येतं. जर एखादा शहाणा मनुष्य असला, विद्वान असला, तरी त्याला अहंकार देतो, हे एक प्रकारचं बंधनच आहे. त्याला पैसे कमी पडले तर पैशाचा मोह देतो, हे सुद्धा बंधनच आहे. एखाद्याने खून केलं तर अर्थात ते बंधन वेगळ्याच प्रकारचं आहे. पण जे काही कर्म कराल
ते या दोन्ही पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने, आकारात्मक पद्धतीने ही त्याचं बंधन तुटतं. म्हणजे तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो, आपोआप तर चांगली गती मिळते. आणखी एक भाग सांगितलेला आहे की तुला जर चांगला मार्ग चोखाळायचा असेल, यश मिळवायचं असेल, तर तुझी बुद्धी ही विवेक बुद्धी असली पाहिजे. त्यांनी शब्द वापरले व्यवसायात्मिका बुद्धी. आता व्यवसाय म्हणल्यानंतर कोणता धंदा असा शब्द आजचा येतो, तसा की तो त्या अर्थाने शब्द आले नाही. की धंदा म्हणले की कापडाचा धंदा, की आणखीन काय गिरणीचा धंदा, आणखी दागिन्यांचा धंदा, असा हा धंदा नाही. ही व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे विवेकबुद्धी आहे की चांगलं काय आणि वाईट काय, काळं काय आणि गोरं काय, आणखी हे बरं का ते बरं, हे दूध चांगलं का ते दूध चांगलं, गाईचं चांगलं का म्हशीचं चांगलं, हे विवेक करणं याला व्यवसायात्मक बुद्धी. आणि ती व्यवसायात्मक बुद्धी तुझ्या ठिकाणी असली पाहिजे की चांगला कोण, शत्रू कोण आणि मित्र कोण यातला फरक करता येत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, विचार सांगितलेला आहे, तो कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. की जे करायचं आपल्या हातात आहे, जे काही काम आहे ते त्याचं आता परीक्षा आहे समजा, तर तिथं आपला अभ्यास करत राहायचं. त्याचा निकाल काय लागेल, काय की ते पहिल्याही रेड मिळेल का, फर्स्ट क्लास मिळेल का, आणखी डिस्टिंक्शन मिळेल याचा विचार करायचा नाही. कारण ते फलाचा विचार करताना आपलं कामाकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा समजा पंढरपूरला जायचं आहे, तर फक्त पांडुरंगाचं नजर चिंतन करायचं. वाटेत कोण काही होऊ द्यायचं आहे का देत नाही, कोणी आपला फोटो काढतो का नाही, का सेल्फी काढतो का नाही, याचा विचार नाही करायचा. फक्त मनावर मनावर त्या कामावर मन एकाग्र करायचं. अर्जुनाची आपण गोष्ट पाहतो की जेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांची परीक्षा घेतली की इतरांना त्यांना विचारलं, एकच प्रश्न विचारला आहे की तुला काय दिसतो वा. तो त्या उलट्या हे मासा वगैरे असतो आणि त्याला खाली तळण्याच्या तेलात ते प्रतिबिंब पाहायचं असतं आणि त्यात ते प्रतिबिंब पाहून तो फिरता पक्षी जो आहे त्याला मारायचं असतं. तर त्याला सगळ्यांनी विचारलं त्यांनी की तुला काय, भीमाला विचारलं, आणखी दुर्योधनाला विचारलं. ते म्हणजे काही नाही, मला गुरुजी दिसत आहेत, माझी मित्र दिसत आहेत, मनाची एकाग्रताच नाही. अर्जुनाला विचारलं, तो म्हणाला फक्त मासा दिसतो, माशाचा तो डावा डोळा आहे का विशेष डोळा आहे, तर तो डोळा फक्त त्याच्यावर त्यांनी मन एकाग्र केलं, कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यामुळं त्याला हवं ते फल आपोआप मिळाले. कारण ते फलाची किंवा अहंकाराची इच्छा न ठेवल्यामुळं, मनाने अधीत असल्यामुळं फक्त कामावरच त्याचं लक्ष होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते काम केलेलं आहे. तर कर्मणी व अधिकारात फलाचा विचार करूच नका. त्याचं कर्म न मागता मिळतं. पुष्कळदा आपण मागतच असतं, हे पाहिजे ते पाहिजे, तसं नाही. तर या ठिकाणी आपण न मागतासुद्धा अनेक गोष्टी मिळू शकतात. आणि त्या दृष्टीनं मा फलेषु कदाचन. आता आपल्या नेहमीमध्ये न मागे तयाची, जो कोणी मागत नाही त्याची रमा होय दासी. काही नाही, मागू नये, न मागता मिळतं आहे. आपण मागत राहिलो जास्त विचार त्या गोष्टीचाच काय करतो. तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी एक कर्मणी एव अधिकार असते, ज्याचा सतत मनाने चिंतन केलं पाहिजे. आपल्या विचारावर, आपल्या मनावर, आपल्या कर्तव्यावर त्याचा निश्चितपणे प्रयत्न येईल. आता असे त्याची गुणवत्ता सांगितली. तर अशी गुणवत्ता असली की तुला स्थितप्रज्ञ होता येईल. आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तर ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी ही स्थिर आहे, चलबिचल नाही, हे नाही आणि ते नाही. एकदा ध्येय ठरलं ना की अमुक ठिकाणी जायचं की त्याचं मन त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट होतं. आणि असा स्थितप्रज्ञ अर्जुनानं व्हावं याकरता त्यांनी सांगितले की स्थितप्रज्ञ म्हणायचं कुणाला की तो निरीच्छ असतो. मनाची इच्छा नाही, हे नाही ते नाही ते नाही, फक्त आपलं काम करायचं.
की आम्हाला हवंच पाहिजे, ते पाहिजे, आम्हाला पदवी पाहिजे, पैसा पाहिजे, आणखी असा कुठला विचार नाही. त्याला निरीच्छ म्हणतात. त्याचं आणखी मन म्हणजे इतकं मन शुद्ध पाहिजे, मनात विचारच नको, फक्त काम करायचं हाताने, की मग लाभ हो, अपरा नुकसान हो, तोटा हो, जय हो, पराजय हो, अशा कुठल्याही प्रकारचं मनात द्विधावृत्ती न ठेवता फक्त काम म्हणजे काम, अभ्यास म्हणजे अभ्यास, त्या इतर गोष्टी सोडून द्यायच्या. मनाने फक्त मन त्या त्या कामावर, त्या आपल्या आपल्या कर्तव्यावर लक्ष द्यायचं. आणि हे करताना त्यांनी आणखीन काही गुण सांगितले आहेत, की त्यांनी इंद्रिय संयम केला पाहिजे. डोळे आहेत म्हणून वाटेल ते नाही पाहायचं, टी व्ही फार नाही पाहायचा. तर हे पाहण्याकरता इंद्रिय संयम, की अमुक एक गोष्ट आवडते म्हणून ती अगदी भरपूर खायची, मग नंतर डायबिटीस होतं ना गोड खाल्लं की. तर हे खाण्यामध्ये हे संयम करा, दमन करा. आणि पुढे सांगणार आहेत की इतकं टोकाला जाऊ नका, आहार तुमचा युक्त पाहिजे, माफक जेवढं तेवढंच प्रमाणात असं हे आपलं काम केलं पाहिजे. आणि पुन्हा माणसं अनेक तापट असतात, ते तुमच्या स्थितप्रज्ञाला बाधा येते. त्याचं मन शांत पाहिजे. सामान्य गोष्टीवर मानण्याने चिडणं, भडकणं, आरडाओरडा करणं, शिव्या देणं हे तुम्ही करू नका, म्हणजे तू स्थितप्रज्ञ होशील. अनेक गोष्टीचा आपल्याला मोह असतो, की हे पाहिजे, ते पाहिजे, चांगलं 2 BHK 3 BHK घर पाहिजे. तर ते यथावकाश तुमच्या दैवात असेल ते मिळणार आहे, परंतु हा मोह तू टाळला पाहिजेस. आणि अशी जर तुझी हे असेल तर त्यामुळे काय होईल, इतकं जर तू इतर इच्छा धरली, समान दृष्टी ठेवली नाही, इंद्रिय संयम केला नाही, क्रोधाच्या आधी गेला, मोहाच्या आधारी गेला, तर त्याला स्मृती नाश होईल. तुझं तिथं तुला आठवणार नाही काय 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 घडलं नाही, काही नाही. आणि शेवटी असं सगळं जर तू गुणवत्ता पाहिजे, तर तू तुझ्या ह्या दोषांमुळं तुझा स्मृती नाश होतो, बुद्धी नाश होतो. आणि अशा तऱ्हेनं हा जो उपदेश केला, लक्षणं सांगितली, त्यामुळं निश्चितपणे हा मनुष्य उत्तम नाश टाळू शकतो. म्हणजे हवं ते अमरत्व, अमृत जे आहे ते तो प्राप्त करू शकतो. त्याकरता त्यांनी निरहंकारी असलं पाहिजे, निर्मम असलं पाहिजे, शांतियुक्त असलं पाहिजे. तर असे ही लक्षणं या ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत. आणि न करता असणारा, अकर्ता असणारा आणि कर्तव्य टाळणारा अशा अर्जुनाला त्यांनी युद्धाकरता प्रवृत्त केलं आपण पाहतो. आणि असं जर तू वागलास, स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत त्या पण तू जर वागलास, तसं आचरण केलंस, निश्चितपणे तुला ब्राह्मी स्थिती प्राप्त होईल. ब्राह्मी स्थिती म्हणजे ब्रह्माशी एकरूप होण्याची स्थिती. खरं म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा वेगळे नाहीतच. परमात्मा जीवात्मा लहान प्रमाणात आहे, तो देहाने कोंडला गेलेला आहे. तसा एखादा पदार्थ म्हणा, एखादी हवा एखाद्या घटात असते, मटक्यात असते, किंवा तीच हवा आपण एखाद्या मोठ्या मठात पाहतो, म्हणजे एखाद्या खोलीत पाहतो, बिल्डिंगमध्ये पाहतो. पण आकाश शेवटी एकच आहे ना, फक्त त्या उपाधीमुळं त्याला आकार लहान आला. हे घटातलं आकाश हे छोटं आहे आणि मठातलं आकाश त्याच्यापेक्षा मोठं आहे. पण आकाश, तो घट फुटला की आकाश त्या मोठ्या आकाशात विलीन होतं. तर अशी ब्राह्मी स्थिती, तुझी एकात्मता, परमात्मा आणि जीवात्मा यांची एकात्मता, म्हणजे थोडक्यात अमरत्व तुला प्राप्त होईल. आत्मा अमर असतो याचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेलाच आहे. तर असा अतिशय महत्त्वपूर्ण अध्याय याचा सांख्य योग नावाचा. तर त्याचं मी विवेचन आपल्यापुढं मांडलेलं आहे. आपल्याला ते पसंत पडेल अशी मला अपेक्षा आहे. आपण अत्यंत मनापासून